मॉर्निंग, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी। मी आरती बाकी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचे बंच वाईज सेंटेन्सेस बघितले होते। आता जर आपल्याला डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन करायचे झाले तर ते सेंटेन्सेस कसे होतील ते बघूया। स्टार्टिंगला क्वेश्चनचा शब्द येणार आहे डब्ल्यूएच टाइपचा वर्ड, त्याच्यानंतर शेल किंवा विल हे हेल्पिंग वर्ब येणार आहे, मग येणार आहे सब्जेक्ट आणि मग येणार आहे हॅव। सेंटेन्सेस करत असताना आपण शॅल हॅव विल हॅव एकत्र घेत होतो, पण प्रश्न करत असताना शॅल हॅव आणि विल हॅवला सेपरेट करायचं आहे आणि मध्ये त्यांच्या येणार आहे सब्जेक्ट, मग हॅव येणार आहे क्रियापदाचं तिसरं रूप, त्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो। वाक्य कंप्लीशनसाठी ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटची जशी गरज असेल तसे घ्यावं लागेल। त्याच्यानंतर हे येणार आहे भविष्यकाली टाइम आणि क्वेश्चन असल्यामुळे लास्टला येणार आहे क्वेश्चन मार्क। सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन। जर आपल्याला क्वेश्चन तयार करायचं असेल फ्युचर परफेक्ट मध्ये तर हे आहे। सम एक्झाम्पल्स आर हियर। हाऊ विल द ऍक्टिव्हिस्ट हॅव हँडल्ड द सिच्युएशन ड्यूरिंग वोटिंग डे। वोटिंग डेच्या दिवशी कार्यकर्ते सिच्युएशन कशी हँडल केले असतील। त्याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला आलेला आहे डब्ल्यूएच टाइप वर्ड, त्याच्यानंतर शॅल किंवा विल मधला एक हेल्पिंग वर्ब आलेला आहे विल, सब्जेक्ट मध्ये घेतलेला आहे द ऍक्टिव्हिस्ट, मग आलेला आहे हॅव आणि मग आलेला आहे क्रियापदाचं तिसरं रूप। कार्यकर्त्यांनी वोटिंग डेच्या दिवशी सिच्युएशन कशी हँडल केली असेल या अर्थाने। वेअर विल यू हॅव गॉन बाय नेक्स्ट वीक। पुढच्या आठवड्यापर्यंत तू कुठे गेला असेल किंवा असशील। When will they have arrived on station? स्टेशनवर त्यांचं आगमन कधी झालं असेल। To which museum will they have visited tomorrow? उद्या ते कोणत्या म्युझियमला भेट दिले असतील। Which room will Sudha have cleaned first on Sunday? रविवारी सुधाने पहिल्यांदा कोणती खोली स्वच्छ केली असेल। To whom will the delivery boy have handed the parcel at noon? दुपारी डिलिव्हरी बॉयने कुणाला डिलिव्हरी दिली असेल किंवा डिलिव्हरी केली असेल, दिलं असेल या अर्थाने। Whose van driver will have passed the test drive? कुणाच्या व्हॅन ड्रायव्हरने टेस्ट ड्राईव्ह पास केली असेल। आणि How many bags will my younger sister have packed for summer trip? उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी माझ्या लहान बहिणीने किती बॅग्स पॅक केले असतील। प्रत्येक ठिकाणी बघा तुम्हाला विल आणि हॅव सेपरेट सेपरेट दिसणार आहे आणि हॅवच्या सोबतच आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे। टाइम इंडिकेट केलेला आहे, कधी वोटिंग डेच्या दिवशी, कधी नेक्स्ट वीकला, कधी टुमारो, कधी संडेला, कधी दुपारी, कधी तर समरमध्ये, म्हणजे टाइम येणं गरजेचं आहे। प्रत्येक वाक्याच्या शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसणार आहे ॲज वी आर टेकिंग द क्वेश्चन्स। स्टार्टिंगला आलेले आहे डब्ल्यूएच टाइप वर्ड, त्याच्यानंतर शेल किंवा विल हे हेल्पिंग वर्ब आलेला आहे, मग सब्जेक्ट, मग हॅव आणि मग क्रियापदाचं तिसरं रूप उरलेल्या गोष्टी वापरलेल्या आणि लास्टला क्वेश्चन मार्क दिलेला आहे। सो हे आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ ज्याच्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल। दीज आर माय सेंटेन्सेस, मेक युअर ओन सेंटेन्सेस, प्रॅक्टिस करा, रायटिंग करा, रीडिंग करा आणि बोलत असताना त्यांचा वापर करा। सो दिस इज फॉर टुडे।